निरंजन संघ त्यांना फाईट करतो. नवीन वडवली हा संघ गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक पहिला आणि रोहनला आपण पाहतोय. ओपनिंग ब्लास्टर्स दोन्ही मैदानामध्ये दाखल झाले आहेत. पहिलाच बॉल ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे फिल्डर आहेत, थोडे फंबल झालेत आणि 2 धावा सहज मिळतील. यावेळेस थोडा पुढे टप्पा ठेवला गेलाय. चांगला बॉल आपण पाहतोय. बॅटर बीट केलंय. ऑनसाईडला लॉप करण्याचा प्रयत्न जरूर होता. लेग बॅकच्या स्वरूपात ही धाव मात्र संघाच्या सांघिक खात्यामध्ये जोडली जाते आहे. धावसंख्या पुढे 3 वरती. बॉल तयार. भरपूर मागे टप्पा. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. 1 फॉर दी ओव्हर देखील मला वाटतंय इशारा तिकडे पंच करतायत. 1 फॉर दी ओव्हरचा कॉल केला आणि व्हाईट बॉलचा देखील इशारा आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी सध्या आपण पाहतोय. गोलंदाज रोहन आहे. धावसंख्या 4. दूर ठेवलाय. फॉलो केला बॅटरने देखील. फटका चांगला डीप मध्ये. पॉइंटला बॉल डायव्हर्ट झालाय. फिरलाय. यामध्ये क्षेत्ररक्षकही काय करू शकत नाही, कारण पडल्यानंतर चेंडू भरपूर वेगाने दुसरीकडे फिरला आणि निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 साठी. चौकार. चार धावांनी धावसंख्या पुढे टोटल 8 वरती. धावफलक आपण पाहतोय. खेळाचं हे पूर्वार्ध आपण पाहत आहोत. पहिलं सत्र आहे. स्विंग आणि मिस. विकेट किपरकडनं चूक झाली आहे. बॉल निघाला मागे डीपमध्ये. फाईन लेग रिजनमध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 22 स्वरूपात या धावा आपण पाहणार आहोत. हो ऑन साईडला जोरदार स्विंग. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पार. धावा मिळतात 4. चौकाराने धावसंख्या पुढे आता टोटल चौकाराच्या मदतीने स्कोरबोर्डवर आपण पाहतो आहोत. ते एकंदरीत आता 13 वर. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. एंड ऑफ द फर्स्ट. 13 विदाउट लॉस. 13 बिनबाद धावफलक एरनझाड संघाचा. षटक क्रमांक 2 सुरुवात झाली आहे आणि पहिला चेंडू खराब आहे. दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. +1. 2 धावा इथे संघाच्या सांघिक खात्यामध्ये जोडले जातात. धावफलक 15 वर आलाय. 15. वेगवान. यावेळेस थोडी गती जास्त ठेवली मागील चेंडूच्या तुलनेमध्ये. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आपण पाहतो. डॉट. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर सुरुवात झाली अतिरिक्त धावेने, पण त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंचांचा आपण पाहतोय. मुन्ना पठाण सर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला अमित सर आहेत. कुळगावचे एक चांगले खेळाडू आहेत. भरपूर वर्ष कुळगावसाठी क्रिकेट सातत्यपूर्वक खेळले. त्यांनी पंचांची भूमिका देखील जबरदस्त नेहमी पार पाडताना आपण त्यांना पाहतो. अनेक मोठमोठ्या नामांकित क्रीडा स्पर्धांमध्ये स्क्वेअर विकेट एक्झिक्यूट केला आहे. फ्रंट फुटला येत असताना हा स्ट्रोक आपण पाहतोय खेळला जातोय. स्मॅश केला आहे. बॉल मागे. बॅकअपही नाही आहे, त्यामुळे फायदा होईल एरनझाड टीमला.
ऑनसाईडला बैठक खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपरकडनं पुन्हा एकदा चूक झाली आहे. विकेट किपर काय करतात एक्झॅक्टली आता हा देखील प्रश्न पडलाय. बॉलला कलेक्ट करणं गरजेचं आहे. धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 20 वरती आलेली आहे. हो हो समोर उडवलाय ओव्हर द बॉलर सेट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते सध्या तरी. आपण पाहतोय सेन्सिबल अप्रोच आहे. दोन्ही फलंदाजांचा मोठे फटके आल्याच्या नंतर सिंगल डबल देखील प्राधान्य देत आहेत आणि प्रत्येक ओव्हरमध्ये कुठे ना कुठे एखादा मोठा फटका ते शोधतायत. धावसंख्या 28. शेवटचा बॉल भरपूर उंच आहे, लांबी तितकी नाही आहे. फिल्डर पोहोचलेत. जजमेंट चांगलं आहे आणि तिकडे अगदी चांगला झेल. पण समोर क्षेत्ररक्षक जे आले ते नक्की काय करण्याचा प्रयत्न करत होते आता त्यांनाच माहीत. ओव्हरची समाप्ती इथे आपण पाहतो. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28ला 1. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 28ला 1 हे धावफलक सध्या आपण पाहतो आहोत. बॅटिंग करत असताना टीम जयनुमान एरनजाट. शाहराज हे नवीन वडवले पक्ष जयनुमान एरनजाटमध्ये ही मॅच आपण पाहतो आहोत. 2 महत्त्वपूर्ण संघ आहेत. पहिल्या फेरीतील दुसरा सामना, यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळतो. इथून जो संघ जिंकेल तो आणि त्यांच्या विरोधामध्ये कुळगाव संघ. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 3 आणि राजाला आपण पाहतो आहोत गोलंदाजीसाठी सजवतोय. फुल टॉस कॉमेंट्री बॉक्सच्या वरून खूप लांब हा देखील बॉल शोधून आणावा लागेल. मिड विकेटच्या बाहेर सिक्सर. बॉनस बॅक खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने फटका चांगला आहे. तितकी चांगली फिल्डिंग रोहनची देखील आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल मिळते आहे. धावसंख्या 35 वर या सिंगलच्या मदतीने. स्ट्राईकवरती आपण पाहतो बॅटर मयूर आहे. राजेश मला वाटतं इन ॲक्शन नाही आहेत आज. काल आल्या आल्या षटकार ठोकला होता. सलग 2 दिवस मैदानामध्ये गेल्या गेल्या षटकार ठोकतायत, पण आज मात्र मला वाटतं थोडं थांबले आहेत. डॉट बॉल येतोय. मयूर स्ट्राईकवर. स्लोअर बनवता लवकर पिक केलाय आणि जबरदस्त हिट देखील आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर. हा लांब पल्ल्याचा भव्य दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर पॅक ताकदवर बलशाली फटका होता आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 41. 41
ड्राईव्ह केला गेला फटका चांगला आपण पाहतोय. फेडर तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतील. दुसरीचा प्रयत्न चालवला आहे आणि बघता बघता 2 धावा देखील इकडे प्राप्त केल्या जातात. धावसंख्या 43. स्लोअर पण डिलिव्हरी पुन्हा एकदा बॅक ऑफ द हँड रिलीज करण्याचा प्रयत्न. एक पूर्ण दुसरीचा कॉल आणि बघता बघता 2 धावा देखील इकडे प्रचंड वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 2 ओव्हरची देखील समाप्ती होत असताना आपण पाहतो 3 षटकांच्या काय पूर्ण झाल्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 45. राहुल येतात गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल आपण पाहतो. राहुलचा इकडे विकेटची संभावना आहे. रनआउटची विकेट. फलंदाज पाहतो ते धावच्या सर्वात वाईट बॉल जरूर आहे पण तिकडे रनआउटची विकेट देखील मिळते. बॅटर मयूर बाद होत आहेत. नवीन बॅटर अविनाश येतात मैदानामध्ये. स्ट्रायकर एंडवरती अजूनही आपण पाहिलं तर सनी आहे. त्याने चांगली बॅटिंग आतापर्यंत केलेली आहे. आडव्या बॅटने फटका सजवलाय आणि बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सनीचा हा जबरदस्त तडाखा षटकार. धावसंख्या षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय 52 या आकड्यावरती येते. 52. टप्पा भरपूर मागे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे गोलंदाजाने आणि त्याचा फायदा फलंदाजाने उचलला. आडव्या बॅटनं कडवा प्रहार. ज्यावेळेस मिस टायमिंग आहे. स्वतः विकेट किपर जाण्याचा प्रयत्न करतील. जजमेंट तिथे मात्र होत नाही आणि 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जातात. तिसरीचा देखील प्रयत्न चालवला आणि बघता बघता इथे मात्र आपण पाहिलं तर 3 धावा. 34चा प्रयत्न. आता मला वाटतं 5 देखील मिळतील. त्यासाठी वेगाने धावावं लागेल. 4 धावा तब्बल इकडे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 56 वर धावलं. कॅच जर पूर्ण झाले असते कदाचित ते 4 कमी असत्या पण कॅच सुटले आणि नुकसान झालंय इथे नवीन वडवली संघाचं आणि तिथे 4 धावा तब्बल खर्च केले जात आहेत. काल देखील मोठा रनचेस करत असताना शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगला. जवळपास 1 बॉल 2 वरती मॅच आली होती. 1 बॉल 4 वरती मला वाटतंय. 1 बॉल 2 बॉल 6ची करत असताना मिसफिल्डचा चौकार मिळाला आणि त्यानंतर 1 बॉल 2 धावांची करत असताना त्या धावा मात्र झाल्या नाही. साठ धावा धावफल करते आपण पाहतोय. दूर ठेवण्याचा प्रयत्न यावेळेस गोलंदाज करतोय. चांगला बॉल आपण पाहिला तर इथे डिलिव्हर केला जातोय. डॉट बॉल आलाय. 60 वरती धावफल आहे. काय कुठे ना कुठे येणार 2 बॉलवरती. इथे गोलंदाजाने विकेटसाठी ट्राय करायला हवं कारण 60 धावा इथून चेसेबल आहेत पण अगदी आपण पाहिलं तर 65-70 वरती जर धावफलक गेलं तर थोडं प्रेशर बनू शकतो आणि हो तोच प्रयत्न फलंदाजाचा आहे. या षटकाराने धावा झाल्या 66 धावफलकावर. 66. शेवटचा बॉल शिल्लक आहे.
कुठे ना कुठे आता टार्गेट सेट केलं जाईल मोठं, आणि तोच प्रयत्न फलंदाज सनी जादी केला असणार आहे, कारण ज्या प्रकारची त्याने बॅटिंग केली आहे फक्त चौकार षटकारांमध्ये तो डील करतोय. उडवलाय, पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, शेवट देखील गोड. आणि जवळपास आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती आता लागल्या जातात 72. 72 धावा झालेल्या आहेत आणि 73 धावांचे ते मात्र टार्गेट असणार आहे. धावांचं मोठं टार्गेट इथे मात्र 72 धावा बनवलं गेलं. 73 धावांचं मोठं टार्गेट सेट केलं आहे आणि 73 धावा चेस होतील की नाही ऐकण्यासाठी पुन्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन. आणि बदलापूर वाडकिलीचे नामवंत समालोचक आमचे बंधुतुल्य मित्र बदलापूरचे मुलुक मैदानी तोफ राहुल चव्हाण सर मायक्रोफोनवरती आपल्यासोबत जोडले जातील. बहात्तर धावा नोंदवल्या आणि आता 73 धावांचं टार्गेट या बॅचमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एक मोठा टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानामध्ये रंगतीये. एका बाजूला तुम्ही पाहताय सुजल अँड नीरव 11 जयरमान एरंजाड, नरेशदादा कडव, अंबेशू यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानावरती खेळतो आहे. ग्रुप ग्रामपंचायत अंबेशूचे उपसरपंच दिनेशजी कडव यांच्या मुलाच्या नावानं संघ तुम्हाला पाहायला मिळेल. सुजलच्या नावानं संघ मैदानावरती खेळतो आणि त्यासोबत नरेशजी कडव यांचा नीरवच्या नावानं जरूर संघ तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला शाहूराजे क्रिकेट संघ नवीन वडवली या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगती आहे. नुकताच मुख्य व्यासपीठावरती आगमन झालं आमचे बारम मामा म्हात्रे यांचं आगमन झालं. वेलकम बारम मामा, स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण जेव्हा जेव्हा या मैदानावरती स्पर्धा रंगते तेव्हा तेव्हा बारम काकांचं आगमन होत असतं आणि याही स्पर्धेमध्ये ते आलेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत.
4 ओव्हरची मॅच. चला अधिकचा वेळ बिलकुल खर्च करू नका, लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. नेक्स्ट मॅच राज क्रीडा मंडळ कुळगाव टीम. आपण कुठे जाऊ नका, याची आपण नोंद घ्यायची आहे. लवकरात लवकर आपण मैदानामध्ये यायचं आहे. सलामी जोडी दाखल झाली आहे मैदानावरती. बॉडी ट्रॅकवरती सनी राणे, तर समोर रोहितच्या साथीनं रोहन कांबळे. पहिलाच बॉल पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये, जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. त्र्याहत्तर धावांचं भरलं मोठं लक्ष या मॅचमध्ये. खरं तर टॉस जिंकला होता टीम एरंजाडनं. लगेच क्षणाचाही विलंब न करता त्याने निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग करू, आणि त्यानंतर खाप बॅटिंग केली आहे. 72 धाबा इथे नोंदवल्यात आणि 73 धाबाच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता शाहूराजे क्रिकेट संघ नवीन बडवली. पहिल्या बॉलवरती आरकेच्या बॅटमधून हा चौकार आलाय. पुन्हा एकदा पुढचा बॉल ऑन साईडला खेचलाय. स्वीट साऊंड बॅटचा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. जसा बॉल आणि बॅटचा संपर्क झाला, टक्सा स्वीट साऊंड आदळला आणि बॉलने केली लॉंग ऑन बाउंड्री लाईनची सफर. षटकार. या मुकेश दादा मात्रे, स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. मी काल देखील उल्लेख केला ना, आपला हक्काचा माणूस काळोख्या रात्री देखील तुम्ही आवाज द्याल तर धावत पळत पोहोचतो. मग मुकेश दादा असेल, त्यासोबत आमचे नक्कीच मामा असतील, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आम्ही करू या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण या मैदानावरती त्यांनी रंगोरंगोटी केली आहे, त्यासोबत सुंदर आणि एक चांगलं खरं तर आमच्या आवाजाची काळजी त्यांनी घेतली आहे साऊंडच्या माध्यमातून. त्यामुळे त्यांचे आभार आम्ही व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉल तयार. सनी राणे दाखल होतोय पुन्हा एकदा. 2 बॉलवरती 10 धाबा खर्च केल्यात. पुढचा बॉल खरं तर बैठक लगवण्याचा प्रयत्न होता. सनी राणेला तुम्ही पाहता या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न तो करतोय. दोन्ही खेळाडू यंगस्टर आहेत. याच मैदानावरती रोहन कांबळे सराव करत असतो, त्यामुळे पहिल्या 2 बॉलवरती त्यानं आक्रमक पवित्र घेतलं. एक चौकार एक षटकार आला त्याच्या बॅटमधून आणि आता तिसरा बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल या मॅचमध्ये. चांगली बॉलिंग करतोय सनी. राईट अबॉट द विकेट. फुल टॉस. आडवा पाटणं खेचण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं, आणि त्यासोबत तुम्ही पाहताय डॉट. बॉलची समाप्ती होत असताना तिकडं मारायचं, इकडं कुठं घेतोय. सलग 2 डॉट आले. 4 बॉल 10. अजून एक चांगला फटका हुक केलाय आणि षटकार बुक केलाय की काय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन. वेदांत पटोलेच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा चौकार, हा षटकार आलाय. धावफलक वेगाने पुढे फ्लाय होतोय. 16 धाबा धावफलकावरती पाहायला मिळेल. 73 धाबा चेस करायचे त्या मॅचमध्ये. या अनुषंगानं बॅटिंग करतोय आरके या मॅचमध्ये, आणि अखेर हा षटकार, आणि षटकाराच्या साथीनं धावफलक देखील आता प्रचंड वेगानं पुढे सरकत असताना 16 या आकड्यावरती. नरेशजी कडव अंबेशिव यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहताय मैदानावरती खेळतोय. जर्मन एरंजाड, सुजल अँड नीरव 11 जर्मन एरंजाड. अजून एक चांगला फटका, परंतु फसला की काय. क्षेत्ररक्षक जज करतोय डीपमध्ये, हाताचा पिसारा फुलवत असताना, परंतु नाही थांबणार बॉल. वाराशी वार्तालाप करत असताना जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दंदनाथावा चक्का. 6 रन. षटकाराला धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आता वेगाने फ्राय होत असताना धावफलक टीमची टोटल 22 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय जवळपास 73 धाबांचं लक्ष चेस करायचे, त्यांनी अजूनही 18 बॉल 51 धाबा इथून चेस करावे लागतील या मॅचमध्ये. त्यामुळे धावफलक देखील आता फ्लाय होत असताना ओव्हर नंबर 2 साहिल भोईर दाखल होते या मॅचमध्ये. साहिल भोईरला तुम्ही पाहताय या मॅचमध्ये तो दाखल झाला आहे बॉल ट्रॅकवरती. एरंदाड संघ मैदानावरती खेळतोय. आमचे
एरंजाडचे नामांकित उद्योजक केतनजी भोईर यांचे चिरंजीव चैतन्य आणि त्यासोबत केतनजी भोईर आणि चैतन्य यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत टीम एरंजाडला. त्यांचंही आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वागत आहे. बरोबर या फुलटॉस टर्न गेला ऑन साईडला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर रोहित सोनावणेच्या बॅटमध्ये आला षटकार. विनर आपण खेळतोय. त्यानंतर आपटीच्या विरोधात अजून एक संघ तुम्हाला खेळताना दिसेल. चैतन्य आणि यज्ञेश यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा टीम एरंजाडला. बरोबर यार राऊंड द विकेट. इथे देखील बॅटची कडा होती. एससी रक्षकाला बॉल सापडला नाही आणि त्यानंतर फाईन लेगचा खेळाडू देखील पाहत राहिला. तिथून बॉल बाउन्स झाला आणि त्यानंतर थेट निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. हा चौकार आलाय. पहिला बॉल षटकार, पुढच्या बॉलवरती चौकार, त्यामुळे धावफलक देखील आता वेगाने पुढे सरकतोय. आज धनराज म्हात्रेला देखील तुम्ही पाहिलं इनॅक्शनमध्ये. खरं तर धनराज म्हात्रेची बॅटिंग पाहण्यासाठी नेहमीच गर्दी होत असते. मग नवीन वडवलीचे प्रेक्षक असतील, त्यानंतर बरेचसे प्रेक्षकांना अशा अपेक्षा असते, परंतु थोडेसे अनफिट आहेत. आपण खरं तर गणपती बाप्पाला साकडं घालू की पुढच्या वर्षी टेनिस बॉलला देखील धनराज म्हात्रेचा खेळ आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आज राजेश म्हात्रे बाहेर थांबलेत कारण त्यांना माहिती आहे नवीन खेळाडूंना संधी द्यायची आहे. त्यामुळे त्यांनी आज मात्र थोडीशी विश्रांती घेतली आहे, परंतु कोचिंग करतात बंदराच्या आतमध्ये. बरोबर यार. साहिल भोईर राऊंड द विकेट. अजून एक क्या बात आहे. मिडी विकेटला खेचलाय. सडक पे बेधडक कडक षटकार. हा षटकार आलाय. धाव फलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल आता स्कोर बरोबरती तुम्हाला पार मिळेल. जाऊन पोहोचली आत्तापर्यंत 38 धाबा. धावफलकावरती पार मिळतील 73 धाबांचं लक्ष होतं या मॅचमध्ये. 15 बॉल 35 धाबाची गरज आहे या मॅचमध्ये आणि धावफलक देखील वेगानं फ्राय होत असताना नयन बोराडेला तुम्ही पाहताय थोडंसं आता टेन्शन आहे, कारण ज्या गोलंदाजावरती विश्वास आहे त्यांनीच इथे मात्र धावा खर्च केल्या. इथे देखील अंपायर सिग्नल नो बॉल. सोने पे सुहागा 1+1. ह्या 2 धावा आणि त्यानंतर आता अजून एक ॲड होती आहे. 3 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे खर्च केल्या. धावफलक 41. धावफलक पुन्हा आता पुढे सरकतोय. टीमची टोटल आता 41. 41 धावा धावफलकावरती पार मिळतील या मॅचमध्ये. फ्री हिटचा बॉल. पुढचा बॉल फ्री हिट आहे. अजून एक चांगला फटका फ्री हिटला. पूर्णपणे मी म्हणेन इथे मात्र संधी होती, त्या संधीचं सोनं केलंय आणि बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दोन्ही बॅटर मैदानावरती आग ओकतायत. का बॅटिंग सुरू आहे. लेफ्ट आणि राईटी कॉम्बिनेशन जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये असतो प्रत्येक बॉलवरती खरं तर डोकेदुखी वाढलेली असते, कारण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना प्रत्येक बॉलवरती चेंज करावी लागते आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय सर्व बॉल मैदानाच्या बाहेरच चाललेत आणि धावफलक पुन्हा एकदा फ्लाय होत असताना टीमची टोटल आता 47. ओव्हर नंबर 2चा खेळ.
प्रगती पथावरती असताना 14 बॉल आणि 26 धाब्याची गरज या मॅचमध्ये. तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत संदीप घायल पोचवत असताना, कारण त्यांना माहिती आहे जर बॅटरला या गोष्टी सांगत राहिलो 14 बॉल 26 तर नक्कीच कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट ते देखील खेळतील या मॅचमध्ये, यातील मात्र शंका नाही आहे. यावेळेला देखील खरं तर पाठला केला होता, चेंडूचा फॉलो केलं होतं, बॉलला पॉईंटला ढकलण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला कारण लाईन थोडीशी खराब होती. पंच सांगतायत पॉईंट बॉलचा इशारा. टीमची टोटल आता सिंगलच्या साथीने पुढे सरकत असताना जाऊन पोचले स्कोरबोर्डवरती आत्तापर्यंत 48 धावा. गोपनीसारखी बॅट फिरवली, बॅटचा चेहरा इथे मात्र ओपन जरूर केलाय, परंतु दर्शन पोचले होते जरूर. 2 धाबा इथे देखील मिळतात आणि धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल आता 50 धाबा कंप्लीट झालेत. आमचे नवीन वडिवलीचे बिग सपोर्टर, खरं तर 3 दिवस ज्यांना आपण पाहतोय 3 स्पर्धेमध्ये, नितेश दादा देखील या मॅचचा आनंद घेतात. जेव्हा जेव्हा खरं तर त्यांना कळतं की वडवलीची मॅच आहे, घरकन ते आपली खरं तर गाडी फिरवतात आणि इथे पोहोचतात. ड्राईव्ह केला ऑन साईडला, डीपमध्ये खेळाडू पोहोचतात वेगानं. क्षेत्ररक्षक चंदू मेहेर बॉलवरती पोहोचते. 2 धाबे देखील मिळतात आणि 2 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल आता 52 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरमध्ये खरं तर 52 बनल्या, त्यामुळे आता 12 बॉल 21ची गरज या मॅचमध्ये. या धावा चेस होतील की थांबवल्या जातील हा देखील प्रश्न आहे. खरं तर पहिल्या इनिंगमध्ये 12 बॉल 21ची गरज आहे, 73चं टार्गेट होतं, 52 बनल्यात. खरं तर पहिल्या इनिंगमध्ये ज्यावेळेस 72 बनल्या, 73चं टार्गेट होतं, त्यावेळेस थोडेसे वडोलीकर नाराज होते, परंतु विश्वास होता या 2 खेळाडूवरती, त्यामुळे मैदानाच्या पहिले दाखल झाले आणि का बॅटिंग केली आहे. 12मध्ये आता 21ची गरज या मॅचमध्ये. या धाबा चेस होतील की थांबवल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत या मॅचमध्ये, कारण अजूनही आपण पाहतोय खरं तर एरंदाडचं हत्यार, शस्त्र म्हणून ज्याची ओळख आहे, बॉलिंग लाईनअप नेहमी स्ट्रॉंग. वेदांत पटोलेचं येणं अजून बाकी आहे, त्यानंतर उमेश, दर्शन पवार सारखा गोलंदाज अजूनही बाकी आहे. परंतु या मॅचमध्ये आता नक्की कोणत्या गोलंदाजाचा वापर करावा यासाठी छोटीशी टीम मीटिंग बोलवण्यात आली आणि त्यातून आता उत्तर निघालं आहे वेदांत पटोले. ओव्हर नंबर 3 बॉलिंग ट्रॅकवरती वेदांत. 12 बॉल 21 धाबा. पहिलाच बॉल, लाईन कदाचित खराब आहे आणि अंपायर सिग्नल 1 फॉर दी ओव्हर हा इशारा पोहोचला. पुन्हा एकदा अशा प्रकारची गोलंदाजी जर कराल तर दंडित करण्यात येईल हे सांगत असताना बट बॉल. अजून एक चांगला फटका स्कोअर लेगला, डीप बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड लाईनच्या पलीकडे हाफ ट्रॅकर बॉल, त्याला केलाय पुल, बॉलला केलाय गोल, येतो षटकार. षटकार आलाय. अजूनही 14 धाब्याची गरज आहे. 11 बॉल आणि 14 धाबा इथून चेस करावा लागतील. बरं यार वेदांत 1 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्यात, त्यामुळे थोडीशी महागडी गोलंदाजी म्हणावी लागेल या मॅचमध्ये.
यावेळेस देखील सन्मान दिला, यॉर्करचा वापर करण्यात आला आहे आणि तिथे हलक्या हाताने बॉलला ढकललं आहे, सिंगल मारली आणि सिंगलवरती थांबावं लागेल. आज तर चांगल्या खेळाडूची खरं तर ओळख आहे. षटकार आल्यानंतर पुढचा बॉल पुन्हा एकदा षटकार न मारता त्यानं सेन्सिबल क्रिकेट खेळलं आहे, कारण त्याला माहिती आहे सिंगल डबल नाही पण आता हा सामना जिंकू शकतो. या अनुषंगाने त्यानं सिंगल एक पडली. अजून या मॅचमध्ये आपण पाहतोय आता 10 बॉल 13 धाबेची गरज आहे. 10 बॉल 13ची गरज असताना हा सामना तुम्हाला पार मिळेल रफ अँड टफ, कारण एरंदड संघ देखील एक चांगला संघ आहे. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट एरंदडचा आपण नेहमीच पाहिलं आहे. आज देखील या स्पर्धेमध्ये खेळत असताना चंदू मेहरनं का बॅटिंग केली हे क्रीडांगण आम्ही नेहमीच म्हणत असतो, चंदूसाठी लकी राहिलं आहे. आणि या मॅचमध्ये देखील अद्याप आपण जर पाहिलं तर थोडंसं पारडं जड आहे टीम नवीन वडवलीचं. लेट कटचा फटका, चांगला फटका. मी मगाशीच म्हटलं होतं सिंगल डबलने आपण हा सामना जिंकू शकतो, हे माहिती आहे दोन्ही खेळाडूंना. आणि जिथे गरज होती चौकार षटकाराची तिथे चौकार षटकार आले जरूर. आणि त्यानंतर तुम्ही पाहताय आता सिंगल डबलचा वापर करत असताना या 2 धाबा इथे मिळतील. एक गोष्ट खरं तर आपण नोटीस केली असाल, बरेचसे प्रेक्षक खेळाडू आहेत. रोहन कांबळेला तुम्ही पाहिला, प्रत्येक बॉलवरती तो खेळाडू कक्षाच्या दिशेने पाहतो आहे. म्हणजे धनराज मात्रे तिथून आतून काही ना काही त्यांना खरं तर टिप्स देत असताना 11 धाब्याची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती खरं तर विचारणा केली जाते की काय करायचं आहे आणि साऱ्या गोष्टींचा आढावा या खेळाडू कक्षातून घेत असताना. बॉल तयार, टर्न केला ऑनसाईडला, फाईन लेगला खेळाडू आहेत. पुन्हा एकदा 2 धाबा एकवण्याचा प्रयत्न करतील, नाही आहे फक्त सिंगल एक पडली कारण थ्रो चांगला आला आहे, त्यामुळे धावफरक पुढे सरकतो. टीमची टोटल सिंगलच्या साथीला पुढे सरकेल. आता या मॅचमध्ये समीकरण येऊन ठेपलं, शेवटचे चेंडू शिल्लक असतील 8 आणि 8 बॉलमध्ये अजूनही 10 धाब्याची गरज. हे 2 बॉल प्रचंड महत्त्वाचे आहेत दोन्ही टीमसाठी. जर 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका येतोय तर पुन्हा एकदा टीम नवीन वडवली कडे सामना जाईल. जर 2 बॉलमध्ये एखादी विकेट आली तर पुन्हा एकदा सामना झुकेल टीम एरंदडकडे. त्यामुळे 2 बॉल भरपूर महत्त्वाचे आहेत या मॅचमध्ये. बॉल होतं या वेदांत दाखवतोय राऊंड द विकेटनं, राईट मोर द विकेटनं बिगिट करण्याचा प्रयत्न, शर्यावरती बॉल आदळलाय. डॉट बॉलची समाप्ती होत असताना 7 बॉल 9 धाबा इथून चेस करायचे त्या मॅचमध्ये. 7 बॉलमध्ये 9 बनतील का हा प्रश्न उभा आहे. शेवटचा बॉल दोन्ही टीमसाठी भरपूर महत्त्वाचं या मॅचमध्ये. जर इथून डॉट आला तर सामना रंगेल यात मात्र शंका नाही आहे, कारण गोलंदाजी भरपूर स्ट्रॉंग आहे टीम एरंदडची. त्यामुळे या मॅचमध्ये या धाबा इथून चेस होतील का, परंतु दोन्ही बॅटरचं कौतुक व्हायला हवं, कारण दोन्ही यंगस्टर खेळाडू आहेत. ऐक काय खेळलेत, लेफ्ट आणि राईटी कॉम्बिनेशन आपण पाहिलं. रोहन कांबळेनं चौकारानं सुरुवात केली, त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही आहे त्यानं देखील या मॅचमध्ये. आणि टार्गेट किती मोठं आहे ते आम्हाला माहीत नाही आहे. या मॅचमध्ये त्या धाबा चेस करायचे आहेत आपल्या गावासाठी. याच अनुषंगानं बॅटिंग केली आहे टीम नवीन वडवलीच्या या दोन्ही खेळाडूंनी. बॉल होते यार 7 बॉल 9 धाबा. बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची घेतली कडा, 2 धाबा एकपडण्याचा प्रयत्न करतील शंका नाही आहे. सिंगल एकपडी दुसरीचा प्रयत्न इथे पूर्णपणे थांबवला आहे आणि आता हा सामना येऊन ठेपला आहे. शेवटचे 6 बॉल 8 धाब्याची गर्दी या मॅचमध्ये. दोन्ही संघ मोठ्या ताकदीने उतरले. दोन्ही संघ आपण पाहतो या मैदानावरती चांगला क्रिकेट दाखवतील यात मात्र शंका नाही आहे. एका बाजूला तुम्ही पाहताय सुजल नीरव 11 जयरमान एरंदड, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय संघ खेळतोय मैदानावरती शाहूराजे क्रिकेट संघ नवीन वडवली. या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगती आहे. एका बाजूला चंदू मेहरची आर्मी तर दुसऱ्या बाजूला धनराज मात्रे असंच म्हणावं लागेल. या मॅचमध्ये चांगला क्रिकेट दाखवावा लागेल या मॅचमध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून, कारण दोन्ही संघाचा खेळ आपण आजवर जर पाहिला आहे तर अप्रतिम क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिलं आहे. त्यामुळे आता पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा, आज पावसाचं वातावरण जरूर झालं आहे, ढगाळ वातावरण जरूर झालं आहे, परंतु या रगरगत्या उन्हामध्ये हा सामना जिंकणार कोण, हा सामना जाणार कुठे, हा सामना बदलापूर वेस्टला जरूर राहील, परंतु तो नवीन वडवलीला की एरंदडला हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. टीम एरंदड गावचे आपण पाहतोय खरं तर अर्थमंत्री म्हणून नयन बोराडेची ओळख आहे, परंतु तिथे जेवढं टेन्शन असतं तेवढं टेन्शन आज आहे, कारण हा सामना शेवटचे 6 बॉल 8 धाबा इथून रोखण्यासाठी पुन्हा एकदा एरंदड टीम आता सज्ज झाली आहे या मॅचमध्ये. परंतु एक गोष्ट मी आवर्जून सांगेल, जिथे 2 वेळा 2-2 धाबा होत्या त्या जर 2-2 घेतल्या असत्या तर फक्त एका षटकाराची मॅच राहिली असती, परंतु या मॅचमध्ये जर आणि तरला क्रिकेटला महत्त्व नाही आहे. त्यामुळे आता 6 बॉल 8 धाबा सामना रंगतोय, हो रंगलाच पाहिजे, त्यासाठी प्रेक्षक वर्ग दाखल होतोय. पहिलाच बॉल हा प्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॉलला गुल करण्याचा प्रयत्न नाही जमलं, सिंगल एक पडली, पुन्हा एकदा सिंगलवरती थांबवावं लागेल का, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फक्त आणि फक्त सिंगल एक पडली आहे.
त्यामुळे धावफलक तुम्ही पाहताय 5 बॉल 7 धाबाची गरज या मॅचमध्ये. रोहन कांबळेनं सांगितलंय रुको जरा सबर करो, कारण मी षटकार मारू शकतो, मी या धाबा चेस करू शकतो. या अनुषंगाने त्यानं सांगितलं की थांबायचं आहे. त्यामुळे 5 बॉल 7 धाब्याची गरज या मॅचमध्ये. सामना रंगतोय. दोन्ही टीम तुम्ही पाहताय प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना आणि दोन्ही बाजूला यंगस्टर खेळाडूंचा भरणा असलेल्या संघ मैदानावरती तुम्ही पाहताय वडोली बनाम एरंजाड या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगती आहे. आणि यजमान विपक्ष पाहुणे असा म्हणायला हरकत नाही आहे, कारण घरच्या मैदानावरती नवीन वडवली तर समोर एरंजाड या मॅचमध्ये. आणि आज या मॅचमध्ये एरंजाडचं खरं तर पाहुणाचार करेल का टीम नवीन वडवली. डॉट बॉलची समाप्ती होत असताना 4 बॉल 7 धाबा या मॅचमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सामना रंगतोय, हो रंगलाच पाहिजे. दोन्ही संघ तुम्ही पाहताय प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना अरे आ देखे जरा किसमें कितना है दम, जमकर रखना कदम मेरे साथिया. पुढचा बॉल ऑन साईडला बिग हिट केलाय. स्वतःच्या खांद्यावरती विश्वास दाखवलाय, मनगटी ताकदीचा वापर केलाय आणि चेंडूला हवाई सफर करत असताना बॉलला बिरकावून दिलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिड विकेटला आलाय. आरकेच्या बॅटमधून षटकार, एका धाब्याची गरज. स्कोर आर लेबल. का बॅटिंग केली आहे, आज षटकार आलाय. जर कदाचित आरकेनं मिस्टेक केली असती तर आज मला वाटतंय क्रीडांगणावरती त्याला मात्र थारा नव्हता. हे क्रिकेट आहे. एका धाब्याची गरज. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, 73 धाबांचं भलं मोठं टार्गेट होतं, भलं मोठं डोंगर होतं आणि ते डोंगर आता पोखरले चेस केलंय. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय टीम नवीन बडवलीच्या माध्यमातून अभिनंदन. हा चौकार आलाय. सामना जिंकलाय टीम शाहूराजे क्रिकेट संघ नवीन बडवलीनं. तर हार्डलक टीम नीरव सुजल 11 जयरमान एरंजाड